मोना स्टोरी चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत की युवराजचा आज कंपनीमध्ये पहिलाच दिवस असणार आहे. मग चला वेळ न घालवता आपण स्टोरीला सुरुवात करूया. द कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, प्रेम लग्नानंतरचे भाग 7. पुरोहित ग्रुप ऑफ कंपनीज. युवराज येणार म्हणून त्याच्यासाठी स्पेशल केबिन तयार केली होती. तो त्याच्या केबिनमध्ये आला. मागोमाग त्याचा पीएही तुषारही आला, जो त्याच्या वयाचाच होता. त्याने युवराजला सगळं काम आणि प्रोजेक्ट समजावून सांगितले. युवराजने सगळ्या कामाचा आराखडा तयार केला आणि लगेच त्यावर कामाला लागला. काम करता करता ही गोष्ट त्याच्या लक्षात आली की अगोदर त्याचा सेल्स बऱ्यापैकी चांगला होता, पण मागच्या 2-3 वर्षात खूप प्रमाणात कमी झाला आहे. त्याचे लगेच त्याचा असिस्टंटला बोलावले आणि त्याला त्याचे कारण विचारले. हो सर, तुमचं म्हणणं बरोबर आहे. आपल्या कंपनीचा अगोदर सेल्स खूप चांगला होता आणि मार्केटमधूनही आपल्याला भरभरून प्रतिसाद होता, पण मागच्या 2-3 वर्षात आपल्या म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही आहे. काही कस्टमर आपल्या ऑपोजिट कंपनीकडून म्हणजेच सरोदे ग्रुप ऑफ कंपनीकडून माल घेत आहेत. तुषार त्याला स्पष्टीकरण देत म्हणाला. मग तुम्ही याचं कारण वगैरे शोधले की नाही, की का ते आपल्याकडून माल का घेत नाहीत? युवराज म्हणाला. तशी तुषारने खाली मान घातली. युवराज काय समजायचे ते समजून गेला. ठीक आहे, एक काम कर, जे कस्टमर आपल्याकडून माल घेत होते आणि आता सध्या घेत नाहीत त्यांची लिस्ट बनव, मला दे, मी बघतो काय करायचे ते. युवराज विचार करत म्हणाला. ठीक आहे सर, म्हणत तुषार निघून गेला. काहीच वेळात युवराजने सांगितलेल्या सगळ्या डिटेल्स असलेली फाईल तो घेऊन युवराजच्या केबिनमध्ये आला आणि त्याला दिली. युवराजने सगळ्या कस्टमरांना फोन केले, माल न घेण्याचे कारण विचारले, पण सगळ्यांकडून त्याला अनपेक्षितपणेच एकच उत्तर मिळाले, मला निकृष्ट दर्जा. या विषयावर त्याने मीटिंग घ्यायचं ठरवलं. काही वेळातच त्याच्या पीएला मीटिंग अरेंज करण्यासाठी सांगितले. तुषारने त्याप्रमाणे मीटिंग अरेंज केली. त्यांनी मीटिंगमध्ये काही मुद्दे मांडले, सगळ्यांनाच त्यावर मत विचारलं आणि त्यांना त्यावर काम करण्यास सांगितले. क्वालिटी मॅनेजरला तिथेच थांबण्यास सांगितले आणि क्वालिटी मॅनेजरला क्वालिटीच्या बाबतीत विचारलं. आता आपल्या मालाची लो क्वालिटीज कसं काय येत आहे? सर, मला याबाबतीत जास्त काही माहीत नाही, पण आपण जिथून रॉ मटेरियल घेतो तिथूनच माल लो क्वालिटीचा येतो असं मला वाटतं. क्वालिटी मॅनेजर यावर त्याचं मत व्यक्त करत म्हणाला. ठीक आहे, आपण आता ज्याच्याकडून रॉ मटेरियल घेतो तिथले कॅन्सल करा आणि दुसऱ्या जागेवरून रॉ मटेरियल कलेक्ट करा आणि तेही क्वालिटी चेक करून. मला आता कोणतेही रिस्क नको आहे, युवराज मॅनेजरला म्हणाला. ठीक आहे सर, तुम्ही म्हटल्याप्रमाणेच होईल, मॅनेजर म्हणाला. युवराज समोरच त्याने डील कॅन्सल केली आणि नवीन माल घेण्यासाठी दुसऱ्या कंपनीला कॉल केला. सगळं युवराजच्या मनासारखंच झालं. तसे तो रिलॅक्स झाला. ऑफिस टायमिंग झालं तसा तो घरी निघाला. पद्मा निवास. युवराज घरी आला तसं त्याला प्रिया सगळ्यांसोबत गप्पा मारताना दिसली. तसं त्याला तिचा खूप राग आला. शहाणी, मला कामाला लावून स्वतः इथे एन्जॉय करते. तिच्यावर एक कटाक्ष टाकून तो रूममध्ये फ्रेश व्हायला गेला. प्रियाने त्याला बघितलं आणि त्याच्यासाठी कॉफी बनवून रूममध्ये घेऊन गेली. ती रूममध्ये आली तर तो नुकताच फ्रेश होऊन आला होता. त्याने त्याचं आवरण तिच्याकडे काय या आयुर्भावातच पाहिलं. तसं तिने कॉफीचा मग त्याला दाखवला. हो, कॉफी
ती माझ्यासाठी काय टाकलं तर नाहीस ना या कॉफीमध्ये? ह्याच्या त्याने स्माईल करत विचारलं. काही नाही टाकलं, ते निरागसपणे म्हणाले. ठीक आहे, मग एक घोट पिऊन दाखव, युवराज म्हणाला. तिने शिप घेतला आणि म्हणाली, बघा काही नाही मग टाकलं यात. आता तरी विश्वास बसला की नाही? प्रिया गाल फुगवत म्हणाली. हो हो बसला, दे इकडे. तिच्या हातातून मग घेऊन स्वतःच पिऊ लागला. टेस्ट नाईस, सो पीतच म्हणाला. तसं तिने त्याच्याकडे बारीक डोळे करून बघितले आणि खाली निघून गेली. आज युवराजने ऑफिस जॉईन केल्यामुळे त्याच्या आवडीचा सगळा बेत होता. सगळ्यांनी हसत खेळत जेवण आवडले. सगळ्या आज त्यांचं काम बघून खूप खुश होते. त्यांना कधी वाटले नव्हते की युवराज इंडियामध्ये परत येईल आणि बिझनेस जॉईन करेल. पण हे सगळं प्रियामुळे शक्य झालं होतं. सगळी त्याच्या आवरून झोपायला गेली. प्रिया तीच आवरून रूममध्ये आली तरी युवराज सगळ्या बेडवर पसरला होता. मग नवरोबा, आज ऑफिसचा दिवस कसा होता? काहीही काम केलं की फक्त खुर्ची तोडून आलात? ती तिचं हसून दाबत म्हणाली. मी तुला उत्तर द्यायला बांधील नाही. ओके, झोप आता. झोप आणि मलाही सुखाने झोपू दे. आणि जर तुला झोप येत नसेल तर माझ्याकडे दुसरा प्लॅन आहे. तो त्याची एक भुवया उचवीत मिश्किलपणाने म्हणाला. काहीच गरज नाही, मलाही झोप आली आहे, मी झोपते. ती घाबरून पटकन म्हणाली आणि झोपली सुद्धा. तो किंचित गालात हसला. तिच्या या बालिशपणावर आणि विचार करत तोही झोपेच्या अधीन झाला. असेच दिवसावर दिवस जात होते. लग्नालाही आता 5 महिने झाले होते. या 5 महिन्यात युवराजने दिवस-रात्र मेहनत करून त्याचा बिझनेस पूर्वपदावर आणून ठेवला होता. आता त्याची कंपनी टॉप 3 मध्ये होती. सगळे खूप खुश होते त्याच्यावर. पण आता त्याचं आणि याच कोल्ड वॉर नेहमीच सुरूच असायचं. चला चला आवरा लवकर, उशीर होत आहे. आजोबा सगळ्यांना आवाज देत होते. आज बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी स्पेशल दिवस होता. आज बेस्ट बिझनेस म्हणजेच नाव घोषित होणार होतं आणि त्या कार्यक्रमाचे इन्व्हिटेशन पुरोहित ग्रुप ऑफ कंपनीजलाही मिळालं होतं. त्यामुळे सगळे खुश होते. युवराजने मस्त 3 पीस ब्लॅक कलरचा सूट घातला होता. केस जेलने सेट केले होते. हातात महागडी घडी, डोळ्यावर गॉगल आणि चेहऱ्यावर ॲटिट्यूड जो आज त्याच्या पर्सनॅलिटीला एकदम सूट करत होता. खूप डॅशिंग दिसत होता. आज प्रिया तयार होऊन बाहेर आली तर तो तिलाच पाहत होता. तिने त्याला मॅचिंग ब्लॅक कलरची नेटची साडी घातली होती. त्यावर मॅचिंग स्लीवलेस आणि बॅकलेस ब्लाऊज. केस थोडेसे कर्ली करून मोकळे सोडलेले, कपाळावर छोटीशी टिकली आणि गळ्यात नाजूकसा डायमंडचे मंगळसूत्र जे तिच्या सौंदर्याची आणखीन शोभा वाढवत होते. त्याच्या नेटच्या साडीतून तिचं सपाट पोट आणि पातळ कंबर दिसत होती आणि तिचे सौंदर्य पाहून युवराजचा काळाचा ठोकाच चुकला होता. हँग झाला होता तो. आणि प्रियाचीही अवस्था काही वेगळी नव्हती. तीही त्याचा ब्लॅक डोळ्यामध्ये केव्हाच अडकली होती. तन्वी, जा टाईम होत आहे, बोलावून आण दोघांना. किती वेळ लावत आहेत आजोबा? तन्वीला म्हणाले. तसं तन्वी दोघांना बोलवायला आली तर ते दोघे आपल्याच धुंदीत होते. एकमेकांच्या डोळ्यात अडकले होते. ती घसा करत आत आली तसं दोघे भानावर आले. दोघांनाही खूप ऑकवर्ड वाटत होतं. दादा, प्रिया, चला, आजोबांनी बोलावलं आहे आपल्या. उशीर होत आहे जायला. बाकीचे रोमॅन्स आल्यावर करा, तन्वी मिश्किल हसत बोलली. तसं प्रिया अजूनही खाली पळत गेली आणि युवराज केसात हात फिरवत खाली निघून गेला. सगळे समारंभाच्या ठिकाणी पोहोचले. काही मान्यवर लोकांची
शिप्स देऊन झाले. त्यानंतर वेळ आली द बेस्ट बिझनेसमॅन अवॉर्ड देण्याची. तसे युवराजांचे फिगर कॉन्स केले. द फेस बिझनेसमॅन अवॉर्ड गोज टू अनाऊन्स केले की तसं सगळ्यांना हृदयाचे धडधड करायला लागलं. युवराजही कमालीचा नर्वस झाला होता. त्याच्या हृदयाचा आवाज त्याला स्पष्ट ऐकू येत होता. या प्रियाने हळूच तिचा कोमल हात त्याच्या हातावर फिरवला तसा तो आपोआपच थोडासा रिलॅक्स झाला. आता द बेस्ट बिझनेसमॅनचा अवॉर्ड कोणाला मिळणार आहे हे हे आपल्याला नेक्स्ट पार्टमध्ये कळेल. तर अजून आपण